काँग्रेस पक्ष कार्यालयात शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीची सभा भारत जोडो अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख समन्वयक तथा नामांकित सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी माणगाव तालुका काँग्रेस पक्ष अध्यक्ष विलास सुर्वे, उपाध्यक्ष नरेश चाळके, सर्वहार जन आंदोलन संघटनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष जनार्दन मानकर, भारत जोडो अभियान रायगड प्रतिनिधी नथुराम वाघमारे, देवकर मोरे, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले संजय खानविलकर, बशीर करेल, काँग्रेस शहर अध्यक्ष अनिता महाडिक सह आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात विलास सुर्वे यांनी उपस्थितांचे स्वागत करीत सभेची प्रस्तावना दिली। यावेळी उल्काताई महाजन म्हणाल्या की इंडिया आघाडीच्या महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सर्व जागा येत्या निवडणुकीत लढवणार आहे। मी राज्यातील अनेक मतदारसंघातील सभा प्रचारांमध्ये सहभागी होणार आहे। तरी आपल्या दक्षिण रायगड जिल्ह्यातील सुमारे 3 मतदारसंघात निवडणुकीच्या काळात जास्तीत जास्त लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। पुढे महाविकास आघाडीचे पक्ष आपले उमेदवार देतील ते आपण मोठ्या मनाने स्वीकारले पाहिजे। पुढल्या महिन्यातील 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू होतील। याच अनुषंगाने विभागात छोट्या मोठ्या बैठका घेण्याचे आवाहन केले। सभेत 6 प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। नवीन युवक मतदार नोंदणीसाठी कॅम्प भरवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। तसेच शेतकरी वर्गाच्या विविध समस्या व महागाई प्रश्नावर 8 ऑगस्ट रोजी अलिबाग येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। पण भारत जोडो अभियान ही एक चळवळ आहे आणि महाराष्ट्रभरच नव्हे देशभरात चालू आहे। येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करण्याची आणि संयोजनाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे। त्यानुसार आम्ही महाराष्ट्रभर जे कार्यकर्ते काम करतायत असे जवळपास 130 मतदारसंघामध्ये भारत जोडो अभियानच्या टीम्स काम करतायत। आज माणगावमध्ये आमची मीटिंग होती। भारत जोडो अभियान आणि इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्ते नेते या मंडळींबरोबर विधानसभा महाराष्ट्राची जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि देशाचं लक्ष महाराष्ट्र विधानसभेकडे आहे। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे निकाल लागलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्राची अतिशय सकारात्मक अशी जी भागीदारी राहिलेली आहे आणि 31 जागा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीला मिळणं ही निश्चितच खूप जमेची आणि समाधानकारक बाब होती। त्याच आत्मविश्वासाच्या आधारे आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकींना सामोरं जायचं आहे आणि संविधान धोक्यात होतं त्यामुळे अनेक कार्यकर्ते संघटना एकत्र येऊन काम केलं। ती जिद्द विधानसभांच्या निवडणुकांमध्ये पण दाखवण्याची गरज आहे। महायुतीचं सरकार याबद्दलची जी रणनीती आखतंय ती रणनीती 3 प्रकारे आहे। एक आहे दहशतीची नीती, दुसरी आहे लालूच दाखवण्याची नीती आणि तिसरी आहे ती भेद करण्याची नीती। म्हणजे तोडाफोडा आणि भेद करा आणि त्याच्या आधारे आपली सत्ता चालवा असं कुठल्याही प्रकारे सत्ता राबवण्याचं त्यांचं जे धोरण आहे त्याची पोलखोल करण्याची गरज आहे। आजच्या मीटिंगमध्ये याबाबतची चर्चा झाली आणि अगदी खेड्यापाड्यांपासून गाव पातळीपासून ते शहरांपर्यंत विधानसभा निवडणुका जाहीर व्हायच्या आधीच कार्यकर्त्यांनी कोणती दक्षता घेणं आवश्यक आहे, कशा प्रकारे मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे याची चर्चा आजच्या बैठकीत झाली। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।